जिल्हा परिषद बांधकाम विभागाचा अजब कारभार समोर आला असून पदभार एकाकडे आणि टेंडर काढलं दुसऱ्या कार्यकारी अभियंत्यांनी, असा प्रकार घडलाय। जिल्हा परिषदेच्या मुख्यालयातील कामकाजाचा पदभार बांधकाम विभाग क्रमांक 2चे कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी यांच्याकडे असताना बांधकाम विभाग क्रमांक 1चे कार्यकारी अभियंता नरेंद्र खराडे यांनी मुख्यालयातील साफसफाईचं टेंडर काढल्यानं जिल्हा परिषद बांधकाम विभागातील अजब कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे। विशेष म्हणजे या प्रकाराकडे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य, उपाध्यक्ष इंद्रजित पवार यांचं दुर्लक्ष होत असल्याची चर्चा सुरू आहे। यापूर्वी मुख्यालयातील कामांचा पदभार बांधकाम विभाग क्रमांक 1 कडे होता, मात्र तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी तो पदभार बांधकाम विभाग क्रमांक 2चे कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी यांच्याकडे सोपवला। तेव्हापासून मुख्यालयातील कामं कुलकर्णी यांच्या अखत्यारीत आहेत। तरी देखील अधूनमधून बांधकाम विभाग क्रमांक 1चे कार्यकारी अभियंता नरेंद्र खराडे हे मुख्यालयातील विविध कामांना मंजुरी देत असल्याची माहिती समोर येत आहे। पदभार कुलकर्णी यांच्याकडे असताना कामांना मंजुरी मात्र खराडे देत असल्यानं दोन्ही कार्यकारी अभियंत्यांमध्ये सातत्यानं वाद निर्माण होत असल्याचं सांगितलं जात आहे। मात्र हा वाद मिटवण्यासाठी ना अध्यक्ष दीपक वैद्य, ना उपाध्यक्ष इंद्रजित पवार, ना मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, ना अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांनी पुढाकार घेतल्याचं दिसून येत आहे। दरम्यान जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन आणि अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांच्या कामकाजाच्या पद्धतीबाबत सकारात्मक चर्चा असतानाही बांधकाम विभागातील दोन्ही कार्यकारी अभियंत्यांमधील वाद कायम असल्यानं जिल्हा परिषदेसह बांधकाम विभागाची प्रतिमा मलिन होत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे। दरम्यान जिल्हा परिषद मुख्यालय इमारत, दक्षिण आणि उत्तर पंचायत समिती तसंच यशवंतनगर येथील पदाधिकारी निवासस्थानांच्या दैनंदिन साफसफाईसाठी तब्बल 30 लाख रुपयांचं टेंडर बांधकाम विभाग क्रमांक 1चे कार्यकारी अभियंता नरेंद्र खराडे यांनी काढला आहे। मात्र संबंधित कामांचा पदभार बांधकाम विभाग क्रमांक 2चे कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी यांच्याकडे असल्यानं या टेंडर प्रक्रियेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे। आता या संपूर्ण प्रकरणात जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य आणि उपाध्यक्ष इंद्रजित पवार नेमकी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे।